ठाणे जिल्हा नियोजन समितीची नियमित बैठक आज या ठिकाणी संपन्न झाली। सन 23-24 या वित्त वर्षातील प्रशासकीय मान्यता आणि खर्च याचा प्रामुख्याने आज मी आढावा घेतला। एकूण सन 23-24च्या कामांपैकी 72% कामांना प्रशासकीय मान्यता दिलेली आहे आणि खर्च झालेल्या रकमेचं प्रमाण हे 38% आहे। परंतु उर्वरित ज्या प्रशासकीय मान्यता आहेत त्या तात्काळ लवकर देण्याचे आदेश आजच्या बैठकीमध्ये मी दिले आणि खर्चाचंही प्रमाण, कारण आता जसे जसे पूर्वीची कामं झाली त्यांची देयकांचे प्रस्ताव येतात त्याप्रमाणे निधी वर्ग केला जातो, पण एकही काम हे 31 मार्चच्या आत निधी परत जाणार नाही, पूर्ण 100% निधी खर्च केला जाईल अशा पद्धतीचे सक्त निर्देश आज प्रशासनाला या ठिकाणी मी दिलेले आहेत। या वर्षी करता 24-25 जिल्हा वार्षिक नियोजनचा आराखडा गतवर्षी आपल्याला 750 कोटी रुपये वाढीवसह मिळालेला होता। यंदा शासनानं 635 म्हणजे दरच वर्षी तसं असतं 635 कोटीचा आराखडा करायला सांगितलेला आहे। पण त्याच्या अगेन्स्ट जिल्ह्यातल्या कामाची निकड, जिल्ह्यातल्या कामांची आवश्यकता, लोकप्रतिनिधींची मागणी या सगळ्याचा विचार करून आजच्या बैठकीमध्ये 1016 कोटी रुपयांचा एकत्रित जिल्हा नियोजनचा आराखडा विनंती शासनाला एवढा निधी मिळावा याची विनंती करणारा आराखडा आज आपण जिल्हा नियोजन समितीनं त्याला संमती दिली। उद्याच माननीय उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजितदादा पवार साहेबांकडे राज्यस्तरीय वित्त नियोजन समितीची बैठक आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातल्या प्लॅनवरती पालकमंत्री त्या जिल्ह्यातले आमदार खासदार यांच्याबरोबर चर्चा होते। परंतु उद्याच्या बैठकीला सगळ्यांना ऑनलाईन उपस्थित राहायचे आदेश मंत्रालय स्तरावरून असल्यामुळं मी मंत्रालयात आहे, मी स्वतः मान्य दादांच्या बरोबर चर्चा करेन, मी जाईन त्या ठिकाणी, परंतु सगळे लोकप्रतिनिधी हे ऑनलाईन उपस्थित राहतील आणि जेवढी मागणी आम्ही केलेली आहे ती मागणी जिल्ह्याच्या पदरात पडेल या दृष्टीने उद्या माझं सकारात्मक प्रेझेंटेशन सादरीकरण माननीय वित्तमंत्र्यांच्याकडे मी स्वतः करेन। त्याचबरोबर आवश्यकता असली तर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही सर्वच आमदार या आपल्या जिल्ह्यातले माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना विनंती करू की या जिल्ह्यानं जी मागणी केलेली ती मागणी आमची 100% मंजूर व्हावी हा प्रयत्न राहील। मला आपल्याला आवर्जून सांगायचंय, स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मॉडेल मराठी शाळा हे 2 नवीन उपक्रम या जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी सुरू करायचा निर्णय घेतलाय। माननीय सीएम साहेबांचे ते निर्देश होते की स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र जी ग्रामीण भागातली आहेत ती प्रायव्हेट हॉस्पिटल सारखी दर्जेदार झाली पाहिजेत, त्याच्यासाठी जिल्हा नियोजनमधनं अधिक तरतूद करा। जिल्हा नियोजनमधलं जे नाविन्यपूर्ण योजनांसाठी पैसे त्यातले मॅक्झिमम पैसे याच्यासाठी वापरा, तोही आराखडा आपण आज तयार केला। मराठी शाळा आपल्या ग्रामीण भागातल्या किंवा अगदी नगरपालिका महानगरपालिकेच्या मराठी शाळा या प्रायव्हेट इंग्लिश मिडियम स्कूल जशा आहेत तशा करण्याचा तो सुद्धा एक प्रस्ताव आपण तयार केलेला आहे। त्याच्यासाठी जेवढा निधी जिल्हा नियोजनमधनं लागेल तो आपण प्रस्तावित केलाय। त्या व्यतिरिक्त नगर विकास विभागामार्फत नगरपालिका महानगरपालिकातल्या शाळांचा दर्जेवाढ करणं, शाळा मॉडेल करणं आणि जे नगरपालिका महानगरपालिकेचे दवाखाने आहेत त्या दवाखान्यांसाठी वेगळा निधीचा प्रस्ताव सर्व महापालिका आयुक्तांना तयार करण्याचा मी आज आदेश दिलेला आहे। त्याच्यासाठी स्वतंत्र बैठक माननीय सीएम साहेबांकडे मुंबईमध्ये आम्ही लावू आणि तोही वेगळा निधी या प्लॅनच्या व्यतिरिक्तचा निधी हा जिल्ह्याला मिळवण्याचा आमचा प्रयत्न राहील। आजच्या बैठकीमध्ये अनेक आमदार महोदयांनी रस्त्याच्या कामांच्या बाबतीतले काही प्रश्न उपस्थित केले, तर जिथं रस्ते डोंगरातनं येणारं पाणी असेल, अति पावसाचं प्रमाण असेल, डांबरी रस्ते वारंवार खराब होण्याचं प्रमाण आहे तर ते कॉन्क्रीटचे करा अशा पद्धतीची एक मागणी आज बैठकीमध्ये आमदार महोदयांनी केली। तर त्याही बाबीत तपासून घेण्याचे आदेश मी अधीक्षक अभियंता बांधकाम विभाग यांना दिलेले आहेत। एकूणच खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आजची बैठक या ठिकाणी संपन्न झाली आणि माननीय शिंदे साहेब राज्याचं नेतृत्व करतायत, त्यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्याचा अधिक चांगल्या गतीनं सर्व पक्षीय आम्ही आमदार मिळून तो अधिक चांगला विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। धन्यवाद। जिल्हा विभाजनाचा प्रश्न निघाला, कल्याण जिल्हा हा वेगळा करावा असं थोडंसं त्यांचं मत आहे का, त्याच्याबद्दल काय? आमदार महोदयांनी ती मागणी कथोरे साहेबांनी केली, परंतु असं एकाएकी जिल्हा नियोजनचा ठराव करणं, जिल्हा विभाजनाचा ठराव करणं यापेक्षा सर्वपक्षीय आमदारांशी चर्चा करू आणि आमचे वरिष्ठ नेते आहेत
राज्याचे मुख्यमंत्री आहेत, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्याशी आम्ही चर्चा करू आणि मग त्याच्यावर जे काही योग्य निर्णय घ्यायचा तो योग्य वेळी घेऊ. शिवसेनेचा 16 आमदारांचा अपात्रचा 2 दिवसात निकाल येणार. सकाळी याच्यावर बोललोय मी, साहेब आदिवासी सकाळी बोललोय मी, मुंबईमध्ये बोललोय मी. साहेब मागच्या वेळी ते बोललेले आदिवासी पाडे रस्त्याने जॉईन करणार आहात, तर ते काम तुम्ही ह्या वर्षी कितपर्यंत झालं आणि आता या बाबतीतल्या सूचना मगाशीच आदिवासी विभाग यंत्रणेला आपण दिलेल्या आहेत. ते अधिकारी ठाण्यामध्ये बसायला त्यांना आपण सूचना केल्या, त्याप्रमाणे त्यांनी ठाण्यामध्ये आणि कुठं कलेक्टर 2 दिवस बसायला सांगितलं होतं आपण. आजही आदिवासी लोकांना खेड्यापाड्यातून येताना त्रास होतो अनेक ठिकाणी, आणि त्याचा स्वतंत्र आराखडा कतोरे साहेबांनी पण मगाशी मागणी केली की त्या भागामधले रस्ते साकव करणं. तर ती बैठकीमध्ये आज आम्ही सूचना दिल्यात. साकव जे करायचे जिल्हा नियोजन मधनं ते प्राधान्यानं त्या पाडे वाड्या जोडणाऱ्या ठिकाणी प्राधान्यानं करायचे आणि वेगळा स्वतंत्र साकव प्रोग्राम माननीय रवींद्र चव्हाण साहेबांची माझी चर्चा झालेली आहे. वेगळा अशा आदिवासी पाड्याला जोडणारा वेगळा स्वतंत्र साखव कार्यक्रम आपल्या जिल्ह्याचा तयार करण्याचे सुद्धा आधी सार्वजनिक बांधकाम खात्याला दिलेले आहे. पहिल्या बैठकीपासून साकव हा मुद्दा गाजतोय. तो साकवला मर्यादित निधी असतो. जिल्हा नियोजनला जो मर्यादित निधी येतो तो विभागीय समतोल राखून आपल्याला द्यावा लागतो. म्हणून आपण यावर्षी कतोरे साहेबांच्या मागणीनुसार मी मागच्याच अधिवेशनामध्ये रवींद्र चव्हाण साहेबांची चर्चा केली. ते म्हटले तुम्ही तुमचा स्वतंत्र कार्यक्रम द्या, जिल्हा नियोजनचं सोडून वेगळा द्या. तो वेगळा तयार करायचे आदेश मी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. तो प्रोग्राम आल्यानंतर त्यातनं निधी मिळवायचा प्रयत्न करू. आदिवासी बांधव जे आहेत ते आमरण उपोषण करतायत. रेमंड कंपनीच्या जागेवर त्यांनी दावा केलेला आणि अगदी 100 वर्षे पूर्ण कागदपत्र त्यांनी दाखवले. जिल्हाधिकारी भरातील आंदोलन करतायत. त्यांनी मला निवेदन दिलेलं नाही. जर मला निवेदन दिलं तर मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगतो. त्यांचं काय समाधान होत नसेल तर माझ्या दालनात त्यांना चर्चेला बोलवतो. त्यांचा विषय मी समजून घेतो. सर, हेमंत पाटील उच्च न्यायालयात मनोज जरांगे पाटील यांनी 20 तारखेला आंदोलन करू नये अशी याचिका दाखल. मला कल्पना नाही. सर, मला कल्पना नाही. लोकप्रतिनिधींनी अनेक रस्त्यांच्या कामावर जर दर्जाच्या बाबत प्रश्न उपस्थित केले तर यावर आपण काय कारवाई करणार? मी दिल्या ना सूचना आज. मी आज सूचना दिल्या. ज्या ठिकाणी क्वालिटी कंट्रोलची तपासणी झाली नसेल तिथं गुन्हे मार्फत त्याची तपासणी करा. आणि जर ज्या रस्त्याची 5 वर्ष लाईफ आहे आणि दुसऱ्या 3ऱ्याच वर्षी रस्ता खराब झालाय तर त्या कॉन्ट्रॅक्टरवर दंडात्मक कारवाई करा असे आदेश आज दिलेले आहेत बैठकीत. अधिकाऱ्यांवर आपण काय कारवाई करणार? अधिकाऱ्यांना काय करणार? आणि असं काल अजितदादांनी सुद्धा त्याची खंत व्यक्त केली आहे. त्या दादानी हे सांगितलं आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. मी तुम्ही एक दाखवलं, दुसरं नाही विचारलं. दादांचं स्टेटमेंट मी पण पाहिलं. दादा म्हणले बाबा गुंडगिरी रोखण्यासाठी सीएम साहेब असतील, दोन्ही आम्ही DCM असू, पालकमंत्री असतील, सगळ्यांची जबाबदारी आहे की तिने अशा पद्धतीचं हे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी कडक उपाययोजना केल्या पाहिजेत. त्याप्रमाणे कडक उपाययोजना आज आयुक्त मला मगाशी भेटले या ठिकाणी ठाण्याचे. त्यांना आणि सगळ्याच आयुक्तांना तशा सूचना दिल्यात. कुठेही गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. ओके. परिस्थिती आता आपल्याकडे पाऊस कमी पडलाय. थोड्या दिवसातच आपल्याला त्याच्यामध्ये जे उपलब्ध पाणीसाठी आहेत, पहिलं प्राधान्य पिण्याचं पाणी, दुसरं प्राधान्य शेतीला आणि पिकं जगवायला पाणी, तिसरं प्राधान्य औद्योगिकरणाला. या प्रायोरिटीप्रमाणे जेवढं शॉर्टेज आहे तेवढा कट करून त्या पाण्याचं नियोजन करण्याचे आदेश त्या जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांना आपण दिलेले आहेत. दिल्ली में सॉरी मुंबई जाना है, मुझे अर्जंट बैठक आहे. बैठक हुई आपकी. तुम्हाला हा मुद्दा ऐकावाच लागेल ज्याचा पाठपुरावा कतोरे साहेब जो 4 वर्ष करत होते ठक्कर बाप्पा योजनेच्या बाबतीमध्ये. तुम्ही त्याचं 2 पार्ट केलं, एक DPDC मध्ये केलं आणि एक राज्यस्तरावर केलं, पण त्याची अजून अंमलबजावणी झालं नाही. त्याचं उत्तर कोण देणार? नाही, आपल्याकडे नाही ठक्कर बाप्पा योजना. नाही साहेबांना माहिती आहे त्याच्या बाबतीत आदिवासी विकास विभागाकडे आहे. नाही साहेब राज्याकडे नाही, जिल्ह्याकडे नाही. त्याचे 2 पार्ट केले साहेबांना माहिती. ते जिल्हा नियोजन कुठलं आहे ते तांडावस्ती. ते तांडावस्ती वेगळी आहे, आदिवासींचं नाही. ते तांडावस्ती योजना आहे, बरोबर ना? साहेब पावसाळ्यात हिंदीवाले पूछो. साहेब पावसाळ्यात देखील. एक मिनिट सर, आज हे बराच वेळ विचारताय. सर, आज जिलाधिकारी कार्यालय में सारे आयुक्त के साथ बैठक हुई है. किस तरीके से बैठक हुई है? अनेक विधायकों ने जो है समस्या अपनी बताई है कि अपने अपने कार्यालय में जो काम नहीं होती, जिस तरीके से क्या कुछ आपने देखिए आज की बैठक रेगुलर रिव्यू था.
जो 223-24 का प्लान है हमारा डिस्ट्रिक्ट का, उसमें कितना एडमिनिस्ट्रेटिव अप्रूवल वर्क का दिया है और कितना एक्चुअली एक्सपेंडिचर हुआ है, इसका रिव्यू लिया। 100% एक्सपेंडिचर 2024 मार्च के पहले करने का निर्देश प्रशासन को मैंने दिया है। 72% एडमिनिस्ट्रेटिव अप्रूवल वर्क्स का दिया गया है। ये साल का जो हमको नियत मिला है डीपीसी प्लान का, उसमें बढ़ोतरी करके 1016 करोड़ का डिमांड मांगनी हमने राज्य सरकार को की है। आज की बैठक में कल ही इसके बारे में स्टेट लेवल फाइनेंस मिनिस्टर के साथ स्टेट लेवल डीपीसी की बैठक है, उसमें हम हमारा प्रेजेंटेशन देके ज़्यादा से ज़्यादा फंड्स ये जिले को प्राप्त हो जाए, इसके लिए हमारा प्रयास रहेगा। सर, बिल्किस बानो केस में सुप्रीम कोर्ट ने निर्णय दिया है कि जो 11 दोषी थे उनको वापस जेल भेजा है, लेकिन जो केस था वो महाराष्ट्र में दर्ज किया गया था, तो क्या महाराष्ट्र सरकार इस पर कुछ आगे नहीं, अभी ये तो लॉ एंड जुडिशियल डिपार्टमेंट डिसाइड करेगा। जो भी जजमेंट सुप्रीम कोर्ट का आया है उसके ऊपर एडवोकेट जनरल से राय लेके जो भी इसके ऊपर सुप्रीम कोर्ट का आदेश है उसका पालन किया जाएगा। ओके, थँक यू। साहेब ठाणे शहर पावसाळ्यात देखील ठाणेकरांना फटका बसतोय, वाहतूक कोंडीचा त्रास होतोय आणि आज देखील तीच परिस्थिती आहे। या परिस्थितीतून ठाणेकरांची सुटका कधी होणार? बरेचसे रस्ते कॉन्क्रीट करायचं काम सुरू केले आपण। बंदर रोडला अख्ख्या दर दिवशी रोड बंदर दर दिवशी साहेब याच्यामध्ये 2 मतप्रवाह आहेत। अनेक ठिकाणी इलिगल पार्किंग, म्हणजे ज्या ठिकाणी पार्किंगला अलॉट केलेला दिवस आहे तो सोडून सुद्धा पार्किंग केलं जातं। त्यामुळं याच्यावर जर कडक कारवाई करायची भूमिका घेतली तर बऱ्याच वेळा त्याचाही उद्रेक होतो। पण तरी सुद्धा समविषम अशा पद्धतीने मागच्या आयुक्ताला मी ह्याच्यापूर्वीचे जे आयुक्त होते महापालिका हे पोलिसांचे, त्यांना मी सूचना केल्या होत्या की समविषम अशा पद्धतीचं पार्किंग जे मोठ्या शहरात करतो त्यांनी मला वाटतं त्या दृष्टीने काही उपाययोजना पण केल्या होत्या, दंडात्मक कारवाईला पण सुरुवात केली होती। नवीन आयुक्त आलेले आहेत, नवीन आयुक्तांना सुद्धा त्यात आणि काही सुधारणा करता येते का त्या बाबतीत महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांना संयुक्त सूचना देऊ आपण।